नाशिकमधल्या कंपनीत आरोपींनी पीडितांना गोमांस खायला लावलं, नमाज पठण रोजा करायला भाग पाडलं, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। कॉर्पोरेट लव जिहाद प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट, खरातच्या सीएनेच दाखल केली खरातच्या विरोधात तक्रार, धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू खरात प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणीमध्ये धक्कादायक माहिती उघड, खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींची नोंद सापडली, फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे सादर। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांच्या सोबत बैठक ठाण्यात झाल्याची माहिती, तर 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा, ठाण्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण, बैठकीच्या बातमीमध्ये तथ्य नाही, शिंदेंची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला, गळ्यात शिरला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ, बॅनरवर शरद पवारांचाही फोटो, तर राष्ट्रवादीच्या प्रचार सभेच्या शुभारंभाचा पोस्टरही चर्चेत, नवीन बॅनरमुळे राजकीय चर्चेला फोडणी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल, शिक्षकांच्या पेन्शनवरील सुनावणीच्या वेळी कोर्टाची टिप्पणी। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनंच काढला काटा, सांगलीतील धक्कादायक घटना, हत्या करून मृतदेह परस्पर लावली विल्हेवाट, तर दारू पिऊन मृत्यू झाल्याचाही केला बनाव। HIV नसूनही HIV बाधित असल्याच्या अहवालामुळे महिलेचं आयुष्य झालं उद्ध्वस्त, सोलापुरातील अकलूजमधील प्रकार, सासरच्यांकडून मानसिक त्रास, नवऱ्यानंही सोडलं। पश्चिम बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा झाला प्रसिद्ध, भाजपचं सरकार आल्यास महिलांना महिन्याला 3,000 रुपये, तर शेतकऱ्यांना वर्षाला 9,000 रुपये देण्याचं आश्वासन। युद्धबंदी संदर्भात इराणसोबत उद्या चर्चा होणार असल्याची अमेरिकेची माहिती, चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये तयारी झाली पूर्ण। युद्धामध्ये लष्कराचा मोठा विजय, इराणचे सर्वोच्च नेते मोस्तबा खामिनेई यांचं विधान, इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्क नाही सोडणार, खामिनेईंचा इशारा। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ल्यामध्ये 303 नागरिकांचा मृत्यू, तर 1,150 जण जखमी झाल्याची माहिती, हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचाही झाला मृत्यू।